बातमी पुण्यातील खराडी मुंढवा आणि केशवनगर परिसरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी उभारण्यात आलेला मुळा मुठा नदीवरील खराडी केशवनगर पूल गेल्या 7 महिन्यांपासून केवळ उद्घाटनाच्या प्रतीक्षेमुळे बंद आहे। तब्बल 23 कोटी 20 लाख रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या या पुलाचं बांधकाम पूर्ण झालंय, तरी केशवनगर मधील सुमारे 700 मीटर जोड रस्त्याचं काम अपूर्णच आहे। त्यामुळे पूल काही वाहतुकीसाठी खुला करता आलेला नाहीये। मात्र स्थानिक नागरिक वेगळाच आरोप करतायत। केवळ राजकीय श्रेयवादाच्या लढाईमुळे हा पूल रखडल्याचा दावा नागरिकांकडून करण्यात येतोय। खराडी आणि मुंढवा परिसरात आयटी कंपन्या, व्यावसायिक संकुलं, शैक्षणिक संस्था आणि मोठ्या गृहसंकुलांमुळे दररोज मोठ्या प्रमाणात इथं वाहतूक कोंडी होते। इथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे यांनी। मुंढवा, केशवनगर आणि खराडी या परिसरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पुणे महापालिकेकडून मुळा मुठा नदी पात्रावर हा पूल उभारण्यात आलेला आहे आणि या पुलाचं जवळपास 7 महिन्यांपूर्वी काम देखील पूर्ण झालेलं आहे। मात्र हा पूल अद्याप वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेला नाहीये। जवळपास 23 कोटी 20 लाख रुपये खर्चून हा पूल उभारण्यात आलेला आहे आणि आपण या पुलाच्या आसपासचा जर भाग पाहिला तर मोठ्या प्रमाणात गृहसंकुलं, आंतरराष्ट्रीय कंपन्यांची कार्यालय आणि आंतरराष्ट्रीय शाळा देखील आहेत। त्यामुळे हा पूल जो आहे तो वाहतुकीसाठी खुला करण्यासाठी महत्त्वाचा मानला जातो। मात्र 7 महिन्यांपूर्वी या पुलाचं काम पूर्ण झालेलं आहे, तरी देखील हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात येत नाहीये। ज्यावेळी आपण या संदर्भात महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी बोललो त्यावेळेस अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की जो पाठीमागील केशवनगर जो भाग आहे, या केशवनगर भागाकडील जो 700 मीटरचा जोड रस्ता आहे, या जोड रस्त्याचं काम अपूर्ण आहे आणि त्यामुळे हा पूल खुला करण्यात आलेला नाहीये। जवळपास या कामाला पुढील 20 ते 25 दिवस लागू शकतात आणि त्यानंतर हा पूल जो आहे तो वाहतुकीसाठी खुला केला जाऊ शकतो। खरं तर काही दुचाकी चालक देखील या पुलावरून धोकादायक परिस्थितीत या जे मांडलेले जे दगड आहेत किंवा या पाईप आहेत याच्यावरून दुचाकी उचलून अलीकडे घेत आहेत आणि पुढे जात असल्याचे देखील व्हिडिओ समोर आलेले आहेत। माझ्यासोबत या भागातील केशवनगर, मुंढवा, खराडी भागातील स्थानिक नागरिक आहेत। नेमकं त्यांचं काय म्हणणं आहे ते देखील आपण जाणून घेणार आहोत। पुलाचं काम किती दिवसापूर्वी पूर्ण झालेलं आहे आणि का नेमका हा पूल खुला केला जात नाहीये, तुम्हाला काय माहिती आहे? पुलाचं काम हे 7 ते 8 महिन्यापूर्वी झालेलं आहे। याच ठिकाणी सर मी 2 वेळा आंदोलन केलेले आहे। याच ठिकाणी अजितदादा पहाटे 5 वाजता पाहणी करायला आले। अजितदादांनी स्पष्ट आदेश दिले होते की हा लवकरात लवकर नागरिकांसाठी पूल खुला करावा, कारण आज 4-4 तास आम्हाला वाहतूक कोंडीमध्ये सामना करावा लागतोय। आज मुलांना कमीत कमी 3 तास त्यांचे 2 तास बुडले जातात। 2 तास त्यांचे बुडले जातात, कारण 12ची शाळा 2ला पोहोचतात मुलं, कधी सकाळी 7ची शाळा ते पोहोचतात। वाहतूक कोंडीमुळे हे नुकसान होतं। येस, मी जवळच दाखवतो, हे मुळा मुठा नदी पात्रीचं नदीचं पात्र आहे। तुम्ही इथं आयटी कंपनी जॉबला आहे का? किती दिवसापासून चालत येता इथून? मी एक 3-4 महिने झाले मी चालत जातोय। तर तुम्हाला थोडक्यात सांगतो, जर गाडीवर गेलो मी केशवनगरवरून माझ्या ऑफिसला, माझं ऑफिस येवनमध्ये, मला जायला जवळजवळ 35 ते 40 मिनिटं लागतात आणि मी चालत गेलो तर मी अर्धा तासाच्या पहिले पोहोचतो। म्हणजे गाडीवर जास्त वेळ लागतोय आणि चालत, त्यामुळे चालत जातो। येस सर। तर आता जर मी तिकडून फिरून गेलो तर मला केशवनगर चौकात पहिले ब्लॉक लागतो, मग नंतर मुंढवा सिग्नल, मग तिकडून पुढे गेलं तर मग आमचा एक टर्न आहे खराडीला तिकडे। तर असे मगत गेलं तर गाडीवर जाताना इवन इफ आय गो बाय 2 व्हीलर मला जवळजवळ 35 ते 40 मिनिटं लागतात आणि मी असं गेलो तर लोक। दुचाकी कुठे लावली तुम्ही? मी दुचाकी घरीच लावली, मी आता डायरेक्ट घरी चालत जातो। किती किलोमीटर चालताय रोज? आता माझे असे 10,000 पावलं होतात ते बघा, मी जाऊन येऊन करतोय। तर हे एक वाहतूक कोंडीत अडकताय त्यामुळे चालतच गेलेलं परवडतं। हो, मी चालतच जाणं जास्त सोयीचं मानतो। थोडक्यात या ब्रिजचं डिटेल्स शेअर करायला गेलं तर हा ब्रिजचं तुम्हाला माहिती असेल, मी सांगितलं असेल, एक 5 ते 10 वर्षापासून, म्हणजे 10 वर्षापासून प्लॅनिंग चालू होती, 5 वर्षापासून काम चालू झालं, पण ते होता आता जवळजवळ मला वाटते 5 वर्ष कम्प्युटरनी वरती 6 महिने उलटले। गृहसंकुलं असतील मोठ्या प्रमाणात या मुंढवा, केशवनगर, खराडी भागामध्ये आहेत आणि या केशवनगर खराडी भागाला अत्यंत जोडणारा हा महत्त्वाचा पूल आहे आणि ज्याप्रमाणे स्थानिक नागरिक सांगतायत की जर हा पूल वाहतुकीसाठी खुला केला तर जवळपास या भागातील 90% वाहतूक कोंडी सुटणार आहे। मात्र प्रशासनाला आणि इथल्या राजकीय नेत्यांना नेमकी कधी जाग येणार आहे आणि या सामान्य जे पुणेकर आहेत हे जे सांगतायत हे ते नेमके कधी ऐकणार आहेत हे पाहणं सध्या महत्त्वाचं असणार आहे।
स्थानिक नागरिक सांगतायत की राजकीय श्रेयवादापोटी हा सगळा जो पूल आहे तो उद्घाटनासाठी थांबवलेला आहे, तर प्रशासन सांगतंय की जोड रस्त्याचं काम अद्याप थोडं राहिलेलं आहे. काही दिवसांमध्ये हे जोड रस्त्याचं काम पूर्ण होईल आणि त्यानंतर हा पूल खुला करण्यात येईल. मात्र स्थानिक नागरिक सध्या या वाहतूक कोंडीच्या समस्येनं पुरते हैराण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. कॅमेरा पर्सन निकेतन मानेसह अजिंक्य धायगुडे, NDTV मराठी, पुणे.